तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भामध्ये करतोय. खरं तर आपण विचार केला, शिवसेनेचे नेते उपनेते असलेले विजय नाहटा हे ठाकरे गटामध्ये ज्यावेळेला त्यांनी पक्षप्रवेश केला त्यावेळेला ते आयुक्त होते. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला आणि बेलापूर मतदारसंघामध्ये शिवसेनेची राजकीय ताकद जी आहे ते वाढवण्याचा प्रयत्न विजय नाहटा यांनी केलेला आहे. त्या काळामध्ये शिवसेनेमध्ये असा नेता नव्हता बेलापूर मतदारसंघामध्ये सक्षम असणं किंवा लीड घेणं, शिवसैनिकांच्या सुखदुःखाला खर्च, या सगळ्या गोष्टी जे बघितल्या विजय नाहटा यांनी केलेल्या आहे. म्हणजे नवी मुंबई शहरामध्ये शिवसेना वाढवण्याची, ठाकरे गट वाढवण्याची ताकद ते विजय नाहटा यांच्या रूपाने होते. आणि नाहटा हे रिटायर झाल्यानंतर मग शिवसेना वाढवली आणि त्याचंही फळ जे आहे ते शिवसेनेला चांगलं मिळालं. संख्याबळी टप्प्याटप्प्याने मग शिवसेना वाढली गेली. नायकांना शह देण्यासाठी नाहटा आक्रमकपणे बोलू लागले. सगळे नायकांच्या कार्यपद्धतीवर असेल, कारभारावर असेल, महानगरपालिकेच्या टेंडरवर असतील, या सगळ्यावर नाहटा बोलत आले. आणि शिवसेनेला एक अभ्यासू आक्रमक असलेला एक नेता, IAS अधिकारी तो शिवसेनेला मिळाला, अर्थात ठाकरे गटाला मिळाला. मूळ मुद्दा असा आहे की विजय नाहटांना नेमकी शिंदेच्या शिवसेनेत काय मिळालं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना तिकीट मिळेल असं पक्षाकडून सांगितलं गेलं किंवा तुम्ही तयारी करा असावी आपली, म्हणून विजय नाहटांचं पुढे नाव पुढं केलं किंवा त्यांना ताकदी देण्याचा बऱ्यापैकी एकनाथ शिंदेनी प्रयत्न केला. मात्र त्यांना तिथं उमेदवारी मिळाली नाही. ही जागा महायुती भाजपची होती. अखेर त्यांना बंडखोरी करावी लागली. मूळ मुद्दा असा की एक IAS अधिकारी असलेला एक आयुक्त म्हणून राहिलेले, महापालिका, कोकण आयुक्त असे राहिलेले अधिकाऱ्यांनी खरं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये एक अशा चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता, एक अभ्यासू आक्रमक या नेत्याची आवश्यकता होती. मात्र एकनाथ शिंदेनी या अधिकाऱ्याला किंवा या शिवसेनेच्या नेत्याला काय दिलं, हा महत्वाचा मुद्दा. विजय नाहटा आतापर्यंत वेगवेगळ्या समितीचे कार्यकाल पाहिलेला आहे, पर्यावरण वगैरे, नंतर झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर ठाकरे गटामध्ये असताना त्यांना ते पद मिळालं, पण शिंदेच्या शिवसेनेत असताना त्यांच्या हाती काय लागला, हाच महत्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या काळामध्ये महामंडळाच्या नियुक्त्या होत आहेत. मग या महामंडळाच्या नियुक्तीमध्ये विजय नाहटांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दुसरी गोष्ट, विजय नाहटा हे आयुक्त होते, IAS आहेत आणि प्रशासकीय दृष्टीने त्यांचं जाण आहे आणि काय पाहिजे काय नाही हे जाणणारं ते नेतृत्व होतं. अशा स्थितीमध्ये जर आपण विचार केला, ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळेला खरं तर विजय नाहटा यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एक म्हणजे OSD म्हणण्यापेक्षा एक नेता म्हणून त्यांना किंवा मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी त्यांच्याकडे द्यायला पाहिजे. अप्रत्यक्षपणे ते नेते असल्यामुळे ते OSD होऊ शकले नसते किंवा ते करता आलं नसतं किंवा ते अडचण ठरले असं शिंदेच्या शिवसेनेसाठी. तर अशा वेळेला मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सर्वसामान्य शिवसेनेची जी कामं आहेत, जे अडचणीचे आहे, अशा वेळेला त्यांच्याकडे ती जबाबदारी खरं तर मुख्यमंत्री कार्यालयाने त्यावेळेला द्यावं. हे जसं अनेक मुख्यमंत्री कसे आमदारांसाठी OSD नेमतात, PS वेगळी भूमिका निभावतात, वेगवेगळ्या मंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळ्या लोकांसाठी, मंत्र्यांसाठी, आमदारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळे OSD नेमले जातात. हे बाबा तुम्ही ही कामं. तसंच विजय नाहटांसारखा एक अनुभवी प्रशासकीय जो मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीमध्ये एकनाथ शिंदेचे त्यावेळेला नाहटांसाठी एक महत्वाची जबाबदारी मुख्यमंत्री कार्यालय पाहणं, देखरेख करणं, किती कामं होतात याचं त्याची नियोजन जबाबदारी एकनाथ शिंदेनी द्यायला खरं पाहिजे होती. मात्र शिंदेच्या शिवसेनेत बघितलं तर किंवा ठाकरे गटामध्ये हुशार लोक फार शिंदेच्या शिवसेनेत ठाकरे गटामध्ये फारसं चालत नाही किंवा ते रुजतही नाहीये. त्यामुळे विजय नाहटांसारखा एक हुशार माणूस आणि राजकीय दृष्ट्या शिवसेनेला मदत केलेली किंवा शिवसेनेत असताना किंवा शिवसेनेत आजही आहेत या दृष्टीने जर आपण विचार केला तर एक पक्षाला ताकद देण्याचं काम या शिवसेनेच्या त्यांनी केलेलं आहे. अशा स्थितीमुळे विजय नाहटांना आता येत्या काळामध्ये महामंडळामध्ये काय संधी मिळते हे पाहणं महत्वाचं असतं. त्यामुळे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे पक्षाचे नेते आहेत. अशा नेत्याला संधी देणं एक खरं तर आवश्यकता आहे. कारण येणाऱ्या पुढच्या 2029च्या निवडणूक दृष्टीने आता जरी विजय नाहटा पुढच्या निवडणुकीला उभे राहणार नसले तरी पुढच्या या बेलापूर मतदारसंघामध्ये शिवसेनेचं कोण? अनेक शिवसेनेचे नेते उशिरा उठतात, झोपतात, काही ना त्याचं हे काही लोक फोन पण उचलत नाही, काही लोक कशी शिंदेची शिवसेना स्थिती आहे हे सगळं आपण पाहिलेलं आहे.
त्यामुळे एकूणच काय जर आपण विचार केला तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये पुढचा बेलापूर मतदारसंघामध्ये कुठला चेहरा, तर विजय नाहटांना एखाद्या महामंडळात घेऊन मग बाकीचा जो त्यांचा कोण असेल पुढच्या तयारीच्या निवडणुकी दृष्टीने त्याला राजकीय ताकद देऊन जर बेलापूर मतदारसंघामध्ये भाजपला शह द्यायचा असेल तर बेलापूर मतदारसंघामध्ये शिवसेनेला एक चांगलं नेतृत्व करावं लागेल, एक पुढचं तयारी करावी लागेल, कारण 2029ला भाजप सोबत निवडणूक लढवणार आहे. तोपर्यंत 2029 मध्ये शिंदेची शिवसेना किती राहते हाही महत्वाचा मुद्दा आहे. एकूणच काय महामंडळामध्ये आता विजय नाहटांच्या वाटेला काय येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.